जिल्ह्यामध्ये आता पेट्रोल तुटवडा होतोय. चिपळूणमध्ये सुद्धा एकच पंप चालू आहे आणि ठिकाणी रांगसरांग आला दिसून येतात. लोक पॅनिक झालेत. काय सांगा त्यांना? मला वाटतं जपून पेट्रोल वापरणं ही एक काळजी आपण सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. का होतं हे लक्षात घेणं पहिल्यांदा आवश्यक आहे. त्या फक्त भारतातच होत नाही आहे, जगामधल्या बहुतांशी देशामध्ये ही परिस्थिती आहे आणि कशामुळे ती युद्धामुळे आहे. आणि शेवटी युद्ध काय आज त्या युद्धावरती आपला थेट भारतावर तसा कंट्रोल नाही, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी जपून पेट्रोल वापरलं पाहिजे, इंधन वापरलं पाहिजे आणि जिथे गरजेचं असेल त्या ठिकाणी आपण गाडीने जाणं किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर जास्त करणं किंवा सार्वजनिक जे काही ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर जास्त करणं, मला वाटतं ह्या बाबतीत जरा आपण भर दिला पाहिजे. ते मला वाटतं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे, जी काही जागतिक स्तरावरती परिस्थिती उद्भवलेली आहे त्या अनुषंगाने जर का भारताच्या शेजारील देशाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट आहे. 20-25 दिवस महिनाभर काही ठिकाणी तिथे पेट्रोल उपलब्ध नाही आहे, डिझेल उपलब्ध नाही आहे. परंतु अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये देखील भारताची अर्थव्यवस्था ही सुस्थितीत ठेवण्यामध्ये आपलं सरकारनं 100% यशस्वी झालेलं आहे अजूनपर्यंत. परंतु भविष्यामध्ये कदाचित कठीण काळ येऊ शकतो. त्याची पूर्वतयारी असली पाहिजे, त्याची मला वाटतं जाणीव ही जनतेपर्यंत आली पाहिजे. ह्या अनुषंगाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही आवाहन केलेलं आहे त्याचं पालन आपण करायला हवं. आणि शेवटी ही परिस्थिती काही भारतातच नाही, जगामध्ये अनेक देशांमध्ये ही स्थिती आहे युद्धामुळे. म्हणून त्याची काळजी घेण्याच्या पोटी मला वाटतं आपल्या पंतप्रधान साहेबांनी जे काही आवाहन केलेलं आहे ते योग्य आहे. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.